नमस्कार, मी प्राजक्ता तांडेल. बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच राजकीय गोटातून एक मोठी बातमी. विधान परिषदेमध्ये खडसेंना पाडण्याचा प्लॅन तर होत नाहीये ना, असा प्रश्न उपस्थित होतोय. कारण प्रसाद लाड विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना आता रंगणार आहे. राजकीय वर्तुळात खडसेंबाबत चर्चा देखील सुरू झालेली आहे. तर इम्तियाज जलील यांनी देखील एक दावा केलाय. त्यामुळे खडसेंचं संभाव्य मंत्रिपद आता हे धोक्यात येणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. राजकीय वर्तुळात आता खडसेंबाबत चर्चा सुरू आहे. विधान परिषद निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी रणनीती आखली आहे. भाजपच्या 5व्या उमेदवारामुळे विधान परिषदेत चुरस निर्माण झाली आहे. पण याच निवडणुकीच्या माध्यमातून भाजपचे माजी ज्येष्ठ नेते आणि सद्यस्थितीमध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार असलेल्या एकनाथ खडसेंच्या पराभवासाठी भाजपनं गेम प्लॅन आखल्याची चर्चा सुरू झाली आहे. निवडणुकीची रणधुमाळी अंतिम टप्प्यात आली आहे. 10 जागांसाठी 11 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरल्यामुळे एका उमेदवाराचा पराभव होणं हे निश्चित आहे. भाजपला संख्याबळानुसार 4 जागा सुरक्षित असल्या तरीही भाजपनं 5 उमेदवार रिंगणात उतरवलेत. त्यामुळे महाविकास आघाडीच्या एका उमेदवाराला झटका देण्याचा भाजपचा प्लॅन आहे. आणि हा उमेदवार दुसरा तिसरा कुणीही नसून भाजपचे माजी नेते एकनाथ खडसे असल्याचा आरोप एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी केलाय. काय आहे की मला जे कळालेलं आहे की जे एनसीपीने जे उमेदवार दिलेले आहे एकनाथ खडसे साहेब, त्यांना पराभव करण्यासाठी भारतीय जनता पार्टी पूर्ण ताकद लावणार आहे. आणि भारतीय जनता पार्टीने जे एक ॲडिशनल कॅन्डिडेट दिलेला आहे ते फक्त पैशाच्या जोरावर दिलेलं आहे. त्यांनाही माहीत आहे हे गुप्त मतदान असल्यामुळे आपण कोणालाही पैशाच्या जोरावर विकत घेऊ शकतो. विधान परिषद निवडणुकीत शिवसेनेकडून सचिन अहिर आणि आमशा पाडवी निवडणूक लढतायत, तर काँग्रेसकडून भाई जगताप आणि चंद्रकांत हंडोरेंना उमेदवारी मिळाली आहे. राष्ट्रवादीकडून रामराजे निंबाळकर आणि एकनाथ खडसे मैदानात आहेत, तर भाजपनं प्रवीण दरेकर, श्रीकांत भारतीय, राम शिंदे, उमा खापरे आणि प्रसाद लाड असे 5 उमेदवार आखाड्यात उतरवले आहेत. भाजपचा 5वा उमेदवार निवडायचा झाल्यास भाजपला 135 मतं गोळा करावी लागतील. राज्यसभा निवडणुकीत भाजपनं महाविकास आघाडीच्या गोटातील जवळपास 6 मतं फोडली होती. त्यामुळे या निवडणुकीतही अशीच तोडफोड करण्याचा भाजप प्रयत्न करत असणार हे निश्चितच आहे. भाजपचे नेते सुद्धा विजय आमचाच आहे असं म्हणत संकेत देत आहेत. इम्तियाज जलील हे काय म्हणाले या संदर्भात मला काहीच बोलायचं नाही, कारण ते पुरते उघडे पडले आहेत. हे अतिशय स्पष्ट झालेलं आहे. आणि म्हणून आपल्या ए टीमला मदत होणारी वक्तव्य ते करतात. भारतीय जनता पार्टी कुठल्याही व्यक्तीला टार्गेट करून ही निवडणूक लढत नाहीये. भारतीय जनता पार्टी आपला उमेदवार निवडून आणण्याकरता ही निवडणूक लढते. भाजपच्या रणनीतीची स्वतः एकनाथ खडसेंना सुद्धा कल्पना आहे. त्यामुळे त्यांनी 3 दिवसांपूर्वीच गाफील न राहण्याचा सल्ला महाविकास आघाडीला दिलाय. राज्यसभेच्या निवडणुकीचा अनुभव लक्षात घेता अधिक काळजीपूर्वक या विधान परिषदेच्या निवडणुकीकडे पाहतो आहोत. कुठल्याही प्रकारचा दगाफटका न होता ही निवडणूक जिंकायची आणि या दृष्टीनं सर्व मिळून प्रयत्न करायचे अशी भूमिका पक्षाने घेतलेली आहे. एकंदरीतच राज्यसभा निवडणुकीत भाजपनं शिवसेनेच्या संजय पवारांचा पराभव करत भाजपवर निशाणा साधणाऱ्या शिवसेना नेते संजय राऊतांना जोरदार प्रत्युत्तर दिलं होतं. एकनाथ खडसेंनी तर महाराष्ट्र भाजपचा चेहरा असलेल्या देवेंद्र फडणवीसांवर थेट हल्ले केले आहेत. त्यामुळे विधान परिषदेत एकनाथ खडसेंचा पराभव करण्यात भाजप यशस्वी होतं की खडसे भाजपवर शिरजोर होत विधान परिषदेमध्ये पोहोचणार हे बघणं महत्त्वाचे ठरणार आहे. सिद्धार्थ गोदामसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, औरंगाबाद. दरम्यान भाजपचा हा प्लॅन आता न्यूज 18 लोकमतच्या हाती लागलाय. भाजपचा हा प्लॅन नेमका काय असेल आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेऊयात. विधान परिषदेचा सामना हा प्रसाद लाड विरुद्ध भाई जगताप असा होणार नाहीये, तर प्रसाद लाड विरुद्ध राष्ट्रवादी असा हा सामना रंगणार आहे. भाजप राष्ट्रवादीची मतं फोडायचा नक्कीच प्रयत्न करणार आहे. तर खडसेंना दगाफटका झाल्यास त्यांच्या राजकीय कारकिर्दीवर खरं तर प्रश्नचिन्ह उपस्थित राहील. खडसेंचं संभाव्य मंत्रिपद देखील धोक्यात आणण्याचा भाजपकडून पुरेपूर प्रयत्न करण्यात येणार आहे.
राज्यसभा निवडणूक निकालानंतर संजय राऊतांनी केलेल्या वक्तव्यांमुळे महाविकास आघाडीचं गणित बिघडण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीवर अपक्ष आमदारांचा रुसवा कायम आहे. अपक्षांचा राग कमी करण्याचा प्लॅन भाजपनं आखलाय. पाहुयात न्यूज 18 लोकमतचा हा खास रिपोर्ट. निवडणुकीच्या तोंडावर अपक्ष महाविकास आघाडीवर रुसले. महाविकास आघाडी समर्थकांच्या संपर्कात भाजप. अपक्षांना सोबत ठेवण्याचं महाविकास आघाडी समोर आव्हान. हा काही अपेक्षित मतं होती अपक्षांची, ती नसतील मिळाली, पण आमची मतं फुटली नाही. संजय राऊत यांच्या या वक्तव्यामुळे विधान परिषद निवडणूक महाविकास आघाडीसाठी सोपी राहिलेली नाही. राज्यसभा निवडणुकीतल्या पराभवानंतर संजय राऊत यांनी केलेल्या टीकेमुळे सरकार समर्थक अपक्ष दुखावलेत. काही अपक्ष आमदार खासगीमध्ये सुद्धा नाराजी बोलून दाखवू लागलेत. सत्ताधारी बोलत असतील तर मतदानाच्या बद्दल वेगळा विचार करायला हरकत नाही असंही अपक्षांना वाटू लागलंय. या अपक्षांचं दुखावणं भाजपच्या पथ्यावर पडल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. नाराज आमदार भाजपच्या संपर्कात असल्याची माहिती सुद्धा समोर आली आहे आणि भाजप नेत्यांनी काही सूचक विधानं केली आहेत. आमदार विकाऊ वस्तू आहे. कुठल्या आमदारांनी विरोधात त्या ठिकाणी मतदान केलं? मला वाटतं आचारसंहितेचा भंग आहेच, परंतु आपल्याला मदत करणाऱ्यांच्या विषयी अशा प्रकारचं बोलून त्यांचा जनतेच्या मनातला विश्वास कमी करणं, त्यांची त्या ठिकाणी नाचक्की करणं, हे संजय राऊत त्या ठिकाणी त्यांच्या महाविकास आघाडीला किंमत मोजावी लागेल. एक एक मत महत्वाचं झालेलं असताना महाविकास आघाडीला अपक्षांची नाराजी परवडणारी नाही. अपक्षांच्या या नाराजीचा स्फोट विधान परिषद निवडणुकीत होण्याची शक्यता नाकारता येत नाही. राज्यसभा निवडणुकीमध्ये ओपन मतदान असताना देखील या अपक्ष आमदारांनी आम्हाला मतदान केलं. मात्र विधान परिषद निवडणुकीमध्ये मात्र गुपित मतदान असणार आहे. आम्हाला मोठ्या प्रमाणात आमदार मतदान करतील, आम्हाला मदत करतील आणि आमचा उमेदवार रेकॉर्ड ब्रेक मताने निवडून येईल. व्हिडिओ जर्नलिस्ट दिग्विजयसह मी तुषार रुपनवर, न्यूज 18 लोकमत, मुंबई. वळूयात पुढच्या बातमीकडे. लोकसभा निवडणुकीला 2 वर्ष शिल्लक असतानाच भाजप आता इलेक्शन मोडवर गेली आहे. भाजपनं महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीसाठी मिशन 24ची आखणी केली आहे. भाजपचे सध्या महाराष्ट्रात 23 खासदार आहेत. उर्वरित 24 जागा कशा जिंकता येतील याची रणनीती भाजपनं आखली आहे. भाजपचं 24 पैकी शिवसेनेचे खासदार असलेल्या 18 जागांवर विशेष लक्ष असणार आहे. त्या 18 मतदारसंघांमध्ये भाजपचा एक केंद्रीय मंत्री प्रभारी असणार आहे. या मतदारसंघात भाजप आक्रमक प्रचार करणार आहे. केंद्राच्या योजना, भाजपनं केलेली कामं सामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न भाजप करणार आहे. जे आम्ही जिंकलो आहोत त्याच्यावर तर आम्ही कॉन्सन्ट्रेट करतोच आहोत, पण आपल्याला नव्याने जे जिंकायचे आहे असे देखील आम्ही काही निवडले आहे. आणि याच्या व्यतिरिक्त म्हणजे जे आज काही 16 मतदारसंघ जे आम्ही निवडले आहेत याच्या व्यतिरिक्त अजून 8 मतदारसंघावर आम्ही कॉन्सन्ट्रेट करणार. 48ही मतदारसंघामध्ये ताकदीने आम्ही लढू. आणि यापूर्वी आम्ही दाखवलं आहे 40, 42 मतदारसंघ जिंकणं हे काही सोपं काम नाही आहे. ते आम्ही जिंकलेलो आहोत. त्यामुळे मला विश्वास आहे की आम्ही 48ही मतदारसंघामध्ये आमची तयारी असणार आहे आणि आम्ही जिंकण्याचा प्रयत्न करू. तर भाजप लोकसभा निवडणुकीच्या मोडवर आता गेलेलं पाहायला मिळतंय. लोकसभेसाठी शिवसेनेसमोर भाजप एक मोठं आव्हान उभं करणार आहे आणि त्यासाठी आतापासूनच भाजपनं तयारी केली असल्याचं पाहायला मिळतंय. भाजपचं शिवसेनेच्या 18 जागांवर डोळा आहे आणि त्या 18 ठिकाणी भाजपचे केंद्रीय मंत्री प्रभारी असणार आहेत. लोकसभा निवडणुकीसाठी खरं तर 2 वर्ष अजूनही बाकी आहेत. मात्र आतापासूनच भाजपनं मोर्चे बांधणी सुरू केलेली आहे. भाजपनं महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीसाठी मिशन 24ची आखणी केलेली आहे आणि यावर अधिक बोलण्यासाठी शिवसेनेचे नेते सचिन अहिर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. सचिनजी, न्यूज 18 लोकमतमध्ये आपलं स्वागत आहे. आपण पाहतोय लोकसभा निवडणुकीसाठी अजूनही 2 वर्ष आहेत. मात्र भाजपची मोर्चे बांधणी आतापासूनच सुरू आहे आणि विशेषतः शिवसेनेच्या मतदारसंघावर त्यांचं विशेष लक्ष असणार आहे. आपली प्रतिक्रिया? प्रत्येक राजकीय पक्ष हे लक्षच ठेवतात, कारण त्यांना त्यांचे लोकसभेचे नंबर्स वाढवायचे असतात. पण त्यांचं जसं आमच्यावरती लक्ष आहे तसं आमचं पण त्यांच्या मतदारसंघावरती लक्ष आहे.
तर भविष्यकाळामध्ये राजकारणामध्ये कोण भावी उमेदवार असलं पाहिजे, कशा प्रकारे ते निवडणुकीला सामोरं जायला पाहिजे, तिकडचे काय विकास कामे राहिलेले आहेत किंवा लोकप्रतिनिधींना करता आलं नाही, ही आपली सर्वच पक्ष करतात. काय फार त्याच्यात विशेष आहे अशातला भाग नाही. पण त्यांची काम करण्याची जी पद्धत किंवा जे मिशन म्हणून घेऊन लोकांना परत एक उत्साह निर्माण करण्याचा तो एक फक्त प्रयत्न आहे. पण त्यातून वाढलेली महागाई, केंद्र सरकारच्या असलेल्या ज्या काही पेट्रोल डिझेलचे दरवाढ आणि केंद्र सरकारचा एक दुजाभाव राज्य शासनाच्या माध्यमातून जे आहेत, हे सर्व प्रश्न लोकांना आहेत. आणि म्हणून त्यातून कुठेतरी त्यांचे खासदार डिमोरलाइज झालेले आहेत. म्हणून त्यांना एक उत्तेजन करण्यासाठी आणि त्याच्या पार्टीच्या कार्यकर्त्यांमध्ये हर्ष निर्माण करण्यासाठी एक प्रयत्न होतोय, बाकी काही त्याच्यात नाही. बरं, सचिनजी, मात्र शिवसेनेचे जे 18 खासदार आहेत, म्हणजे शिवसेनेचा बालेकिल्ला आपण म्हणूया, त्याच जागांवर भाजप विशेष लक्ष केंद्रित करणारे केंद्रीय मंत्री प्रभारी तिथे असणार आहेत. त्यामुळे आता या आव्हानाला शिवसेना कसं टॅकल करणार, शिवसेनेची मोर्चे बांधणी कशी असणार? आम्ही तर स्वागत करतोय आणि जे लोकांनी जे आखणी केलेली आहेत, आम्हाला तेच प्रश्न त्यांना आम्ही ज्यावेळी येतील त्यावेळी त्यांना विचारणार आहोत. केंद्र सरकारच्या माध्यमातून किती विकास निधी मिळालेले आहेत, कुठच्या केंद्र सरकारची योजना त्यांनी लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम केलेलं आहे, हे प्रश्न जसं ते बांधणी करत असताना करतील तर आम्ही पण त्यांना विचारणारच आहोत. आणि त्या भागातले जे आमचे नेते आहेत ते या सर्व गोष्टीची आखणी करू आणि शिवसेनेला काही निवडणुकीची मिशन किंवा ही तयारी करायची लागत नाही. रोजच शिवसेनेतले आमचे जे खासदार आहेत हे जागरूक आहेत, काम करतायत. आणि तुम्ही बघितलं असेल संसदेमध्ये पण देखील ज्यावेळी काही विषय महाराष्ट्राशी संबंधित असते तर एकजुटीने एक मताने संसदेमध्ये आणि संसदच्या बाहेर पण ते भांडण्याचं काम किंवा मांडण्याचं काम करतायत. निश्चितच. सचिनजी, धन्यवाद न्यूज 18 लोकमतशी संवाद साधण्यासाठी. वळूयात पुढच्या बातमीकडे. 2 दिवसांपूर्वी देहूमध्ये शिळा मंदिराचं लोकार्पण कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते पार पडला. मात्र त्यावेळी अजितदादांना बोलू न दिल्यानं वाद रंगला होता. त्यावरून आज देवेंद्र फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली आहे. अजितदादा आणि मोदींचं मनमोकळं नातं हे काही जणांना बघवत नाही असं म्हणत फडणवीसांनी टोला लगावलाय. तर काही जण जाणीवपूर्वक कार्यक्रमाला गालबोट लावण्याचा प्रयत्न करत असल्याचं देखील ते म्हटलेत. अजितदादा आणि पंतप्रधान हे इतक्या चांगल्या मनमोकळ्यापणे बोलत होते. पंतप्रधानांनी अजितदादांची विचारपूस केली. एवढंच नाही तर अजितदादांचं नाव नाही असं लक्षात आल्यावर पंतप्रधानांनी स्वतः अरे अजितजी नाही बोलेंगे, अजितजी आप बोलिये असं म्हटलं. त्यानंतर अजितदादांनी सांगितलं की नाही आपणच बोला. हे सगळं काही लोकांना पाहवत नाहीये. आणि त्यामुळे इतका चांगला कार्यक्रम झाल्यानंतर जाणीवपूर्वक अशा प्रकारे त्याला गालबोट लावण्याचा प्रयत्न होतोय. मला तर असं वाटतं की कदाचित अजितदादांच्या विरोधातच हे षडयंत्र आहे. आणि आता 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी आहे. कारण उद्या दुपारी 10वीचा निकाल लागणार आहे. दुपारी 1 वाजता ऑनलाईन 10वीचा निकाल जाहीर होईल. शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी ही माहिती दिली आहे. यंदा ऑफलाईन परीक्षा घेण्यात आल्या, त्यात या परीक्षांना थोडा उशीर झाला. त्यामुळे यंदा बोर्डाचे निकाल देखील उशिरा लागण्याची शक्यता होती. मात्र नेहमीप्रमाणे यंदा देखील बोर्डाचे निकाल हे वेळेतच लागणार आहे. गेल्या आठवड्यातच बोर्डाचा 12वीचा निकाल जाहीर झाला होता आणि आता उद्या दुपारी 10वीचा निकाल जाहीर होणार आहे. इयत्ता 10वीचा जो निकाल आहे तो दिनांक 17 जून 2022च्या दुपारी 1 वाजता लागणार आहे. खालील दिलेल्या विविध वेबसाईटच्या माध्यमातून आपण आपला निकाल पाहू शकता. आपण केलेल्या अभ्यासाला फळ मिळणार आहे, यश मिळणार आहे आणि म्हणून आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देत असताना मी आज सर्व विद्यार्थी आणि पालकांना ही शुभेच्छा देते की उद्याचा दिवस हा तुमच्यासाठी आनंदमय असणारा दिवस असो. आणि आता बीडमधून एक मोठी बातमी. प्रवेश फीच्या नावानं पालकांची लूट होत असल्याचं समोर आलंय. माजलगावच्या खासगी शाळेचा प्रताप समोर आलाय. स्टिंग ऑपरेशन मधून या शाळेची पोलखोल झालेली आहे. शिक्षणाच्या बाजारीकरणाचा धक्कादायक प्रकार खरं तर समोर आलाय. बीड जिल्ह्यात शाळेत प्रवेश मिळवण्यासाठी डोनेशन गोळा करण्याचा प्रकार उघड झालाय. स्वतः आमदारांनी स्टिंग ऑपरेशन करत सिद्धेश्वर विद्यालयाच्या 2 शिक्षकांनी गोळा केलेले लाखो रुपये जप्त केले. प्रवेश फीच्या नावानं पालकांची लूट. माजलगावच्या खासगी शाळेचा प्रताप. स्टिंग ऑपरेशनमधून पोलखोल. बीडमध्ये धक्कादायक प्रकार उघड.
ही दृश्य खाजगी शाळांमध्ये प्रवेश मिळवून देण्यासाठी कशी लूट चालते हे सांगायला पुरेशी आहेत. बीड जिल्ह्यातील माजलगावच्या सिद्धेश्वर विद्यालयामध्ये प्रवेश घेण्याकरता फीच्या नावाखाली डोनेशन गोळा करणाऱ्यांचा भंडाफोड झालाय. आमदार प्रकाश सोळंके यांनी शिक्षणाधिकारी आणि पोलिसांसह वैष्णवी मंगल कार्यालयात हे स्टिंग ऑपरेशन केलं. यामध्ये 5वीच्या सेमी इंग्लिशच्या प्रवेशासाठी प्रत्येक पालकाकडून 20 ते 25 हजार रुपये घेऊन प्रवेश देण्यात येत होता. प्रवेश प्रक्रियेसाठी रोख रक्कम घेत असताना आमदार शिक्षणाधिकारी तिथे दाखल झाले आणि त्यांनी शाळेच्या 2 शिक्षकांसह तिघांकडून गोळा केलेले 1,76,000 रुपये जप्त केले. चौकशीमध्ये असं निष्पन्न झालं या शाळेच्या की पैसे घेताना रंगी हात पकडले आहेत. तर शाळेवर कारवाई करण्याची आमची मागणी आहे ती कुठंतरी प्रोसेस होताना दिसत आहे. यामध्ये संस्थाचालकाला शाळेमध्ये संस्थाचालकावर कारवाई होण्याची गरज आहे. खाजगी शाळांनी शिक्षणाचा कसा बाजार मांडलाय हेच यातून स्पष्ट होतं. हा सगळा प्रकार उघड झाल्यानंतर शिक्षणाधिकाऱ्यांनी या शाळेवरती कारवाईचे आदेश दिले आहेत. शाळेचे जे शिक्षक आहेत आणि काही जे शाळेशी संबंधित लोक तिथे होते त्यांच्याबद्दल आम्ही पोलीस स्टेशनला तक्रार दिली आणि काल FIR दाखल करून गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस पुढील तपास करतायत आणि शाळेवर प्रशासकीय कारवाई देखील शिक्षण विभागाच्या वतीनं करण्यात येईल. या घटनेनं बीडच्या शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ उडाली असून पालकांनी तीव्र संताप व्यक्त केलाय. आमच्या मुलांचे ॲडमिशन व्हावं कारण 2 वर्ष झालं शिक्षणाआधीच कोरोनामुळे गावाकडे ऑफलाईन असते चालू ऑनलाईन नाही आहे. शिक्षणाचं खूप हे झाले नुकसान झाले. मला एवढंच म्हणायचं आहे की माझ्या मुलीचं ॲडमिशन व्हावं शाळेमध्ये माझ्याच नाही सगळ्यांच्याच मुलीचं ॲडमिशन व्हावं लेकरांचं आणि 15,000 दिलेले म्हणजे सगळ्यांच्याकडूनच घेतलेले डोनेशन वापस द्यावं. बीडच्या माजलगावमधील खाजगी शाळेतला हा प्रकार प्रातिनिधिक आहे. शहरातल्या जवळपास प्रत्येक शाळांमध्ये असे प्रकार सर्रास घडतात. त्यामुळे शिक्षण विभागानं अशा शाळा आणि संस्थाचालकांकडून होणारी ही लूटमार थांबवण्यासाठी कठोर पावलं उचलण्याची गरज आहे. सुरेश जाधव, न्यूज 18 लोकमत, बीड. आणि आता एक मोठी बातमी. काँग्रेस आणि राज्यपाल भेटीच्या वादाप्रकरणी ही बातमी आहे. काँग्रेसनंच भेट रद्द केली असं राजभवनाकडून स्पष्ट करण्यात आलंय. थोरात यांनी भेट रद्द केल्याचा दावा राजभवनाकडून करण्यात आलाय. त्यामुळे आता काँग्रेसच्या दाव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होतोय. कारण राज्यपालांनी भेट टाळल्याचा आरोप काँग्रेसनं केला होता, काँग्रेसच्या नेत्यांनी केला होता. मात्र त्यांच्या या दाव्यावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित होतोय कारण थोरात यांनी भेट रद्द केल्याचं राजभवनाकडून स्पष्ट करण्यात आलंय. आम्ही येणार म्हणून काल माननीय राज्यपाल महोदयांना आम्ही कळवलं असून सुद्धा आता आम्हाला माहिती मिळाली की राज्यपाल महोदय इथं नाहीत, ते नागपूरला चालले गेलेत. मग मोर्चा तहकूब केलाय का? आम्ही तहकूब नाही केलं, आम्ही इथं जाऊ. पोलीस आपली कारवाई करताय, पोलीस आम्हाला जेलमध्ये टाकतात, आम्ही जेलमध्ये पण जायला तयार आहोत. पण जर का राज्यपालच या ठिकाणी नाहीये तर मग निवेदन कोणाला देणार? आम्ही राज्यपालाला निवेदन देण्यासाठी आलेलो नाही. आम्ही या ठिकाणी राज्यपालांच्या माध्यमातून जे आंधळं बहिरं सरकार केंद्रामध्ये बसलेलं त्याला आवाज पोहोचवण्यासाठी आलेलो होतो. आपण राज्यपालच इथं नाही पण या माध्यमातून तुमच्या माध्यमातून तरी आंधळ्या बहिरा सरकारला, दिल्लीच्या हुकुमशाह सरकारला हा आवाज पोहोचावा जनतेचा, ही आमची भूमिका आहे. नाही, पूर्वनियोजित नव्हता, त्यांना पळून जाण्याची फार जुनी खोड आहे. आम्ही या वेळेला आठवत असेल तुम्हाला 3-4 वेळेला आम्ही इकडे जेव्हा यायचं ठरवलं त्या दिवशी त्यांचा नियोजित दौरा असतो आणि आम्ही राज्यपालांची झोप उडवायला आलोय. आम्ही त्यांना निवेदन वगैरे द्यायला नाही आलो कारण गेल्या 2.5 वर्षामध्ये 25 निवेदनं दिली. आता राज्यपाल इथे परत येतोवर तुम्ही थांबणार का? नाही, ही लढाई आरपारची आहे. आरपार पद्धतीनेच ती लढली जाईल आणि गांधी विचारानेच लढली जाईल. ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. आणि आता विदर्भातील शेतकऱ्यांसाठी आनंद वार्ता आहे. अखेर विदर्भात मान्सून दाखल झाला. विदर्भातील 11 जिल्ह्यांमध्ये मान्सून दाखल झाल्याची माहिती नागपूरच्या हवामान विभागानं दिली आहे. कालपासून अनेक भागात पाऊस पडतोय, त्यामुळे उकाड्यापासून देखील नागरिकांना दिलासा मिळालाय. विदर्भ के सभी जिलों में मानसून का दाखिला हो चुका है
और आने वाले दिनों में भी हम ऐसा अपेक्षित है कि हल्की से मध्यम वर्षा जो है सभी जिलों में मिलती रहेगी। पिछले दिनों में बहुत अच्छी बारिश विदर्भ में नहीं हुई है, तो मानसून की स्थिति जो है एक्टिव नहीं बोल सकते, थोड़ा स्लाइटली वीक टुवर्ड्स वीक साइड में थोड़ा सा है। और आने वाले दिनों में थोड़ा हम एक्सपेक्ट कर रहे हैं कि बारिश थोड़ी बढ़ेगी और भारी वर्षा की भी चेतावनी जारी की गई है 1-2 जिलों में। आता मोठी बातमी आहे एसटी महामंडळाच्या दुरावस्थेची। वातानुकूलित शिवशाही बसला भर पावसातच गळती लागल्याची घटना समोर आली आहे। दापोली खेड रत्नागिरी या बसमधली ही अवस्था कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे। अधिकचे पैसे मोजून वातानुकूलित बसमधून सुसह्य प्रवासाचे स्वप्न पाहणाऱ्या प्रवाशांना गळक्या बसमधून प्रवास करण्याचा मनस्ताप सहन करावा लागला। केवळ प्रवाशांचीच नव्हे तर एसटी वाहकाची देखील हीच अवस्था होती। त्यालाही गळक्या एसटीमुळे उभं राहूनच प्रवास करावा लागला। आणि आता बातमी सोलापुरातून। नुपूर शर्मांच्या समर्थनार्थ स्टेटस ठेवल्यामुळे सोलापुरात एका तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली आहे। मारहाणीची ही घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे। नरेंद्र श्रीराम असं पीडित तरुणाचं नाव आहे। स्टेटस ठेवल्यानंतर माफी मागून देखील मुस्लिम तरुणांकडून त्याला मारहाण करण्यात आली। मारहाण केल्याप्रकरणी 5 ते 6 जणांविरोधात MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय।